आज आपल्या मांडोगण फराटा येथे हे अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये येत आहेत व सर्व व्यावसायिकांना हे हवेहवेसे आहेत. सर्वांशी एकदम चांगले वागणूक देतात. कुणी जरी नाही काय दिलं, आज एखाद्या व्यावसायिकाचा धंदा जरी कमी झाला, नाराजी असेल तरी हे त्याच्या डोक्यावरती हात ठेवून पुढे जातात. परंतु दिले आणि नाही दिले न देणार, जो देगा उसका ही भला, जो नहीं देगा उसका ही भला, याप्रमाणे हे दोन जोडी जी आहे ही गावामध्ये लोकप्रिय होत चाललेली आहे. परंतु असे असताना मात्र सध्या मांडोगण फराटामध्ये अनेक तृतीयपंथी हे नकली की असले हा तर पुढचाच प्रश्न आहे. परंतु ते घरामध्ये घुसून बळजबरीने अनेक वृद्ध महिला, अनेक महिला यांच्याकडनं बळजबरीने साड्यांची, वस्तूंची, पैशाची मागणी करतात. लहान मुलांना आशीर्वाद देण्याच्या नावाखाली हजारो रुपयाची लूट करून जात आहेत. ते ना नावऱ्याचे गुरूंचे आहेत, ना शिरूरच्या गुरूंचे आहेत, ना दौंडच्या गुरूंचे आहेत, ना श्रीगोंदाच्या गुरूचे आहेत. हे नेमके कुठले आहेत याचा काय ठाव ठिकाणा लागत नाही. तरी हे आपल्या गावात अनेक वर्षापासून येत असलेले दोन जोडी आहे. तर यांच्याकडून आपण त्यांच्याबाबत काय प्रतिक्रिया आहेत त्या जाणून घेऊया. मला काय म्हणायचंय की दिल तेवढंच, घरी जरी आलं तरी दिल तेवढंच घ्यावा, जास्त जोर नाही करावा कोणावर, किंवा कसं असं ज्या त्या परिस्थितीनुसारच माणसाने घ्यावा. मी म्हणत नाही की तुम्ही घरी येऊ नका, पण तुम्ही घरी पण या, पण माणसाला समजून घ्या, गरीबाला समजून घ्या, मोठ्याला समजून घ्या. जसं दिल तसं घ्या आणि कुणाला असं म्हणजे त्रास देऊ नका, की कुणाला काय करू नका. चांगलं स्वच्छ म्हणे, निर्मळ म्हणे, चांगले दोन शब्द बोला. आणि ती 10 रुपये असू नये, त्यांचे 100 रुपये असू नये, तर 1000 रुपये असू, प्रेमाने देत असाल तरच घ्या. बळजुबरी कधीच कोणावर करू नका. आणि आल्या तरी चांगल्याच मनाने मागा. आणि कुणाला काय करू नका. आम्ही ह्या गावात येतोय, आम्ही 7-8 वर्ष झाले येतोय, पण अजूनपर्यंत आम्ही ह्या गावात कधीच कुणाला आम्ही काही बोलू आपल्याबद्दल एकाही नागरिकाची, ग्रामस्थाची तक्रार नाही. परंतु सध्या एवढ्या तक्रारी वाढत आहेत की सध्या 4 ते 5 जण हे येतात. ते खरे आहेत की खोटे आहेत ही तर समस्या पुढची आहे. परंतु अनेक नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या घरामध्ये घुसतात आणि बळजबरीने पैसे मागतात. तर ही खूप लाजिरवाणी, खेदजनक बाब आहे. आणि ह्या पंथाला ते बदनाम करत आहेत. तरी या पंथामध्ये, या पंथाचे खूप काही चांगले महत्त्व आहे, शास्त्र आहे, तत्त्व आहेत. जो देगा उसका भला, नहीं देगा उसका ही भला, अशी म्हण असताना मात्र हे लोक नकली तृतीयपंथी बनूनही येऊ शकतात. आणि खरा जो तृतीयपंथी असतो हा कधीही कोणाचं वाईट बददुवा देत नाही, वाईट कधी करत नाही. असे असताना मात्र हे त्याच्यावरच त्यांच्यावरती संशय येत असून मांडोगण फराटा ग्रामस्थांच्या खूप तक्रारी येऊ लागल्यामुळे आज आपण आकाश आणि चांदणी या दोन आपल्या गावातीलच असे म्हणाव्यास हरकत नाही. हे 8-10 वर्षापासून या गावाला यांचा लाळा लागलेला आहे. तसेच यांचेही या गावावरती खूप काही प्रेम आहे. एक हक्काचं नातं आहे, आपलं कुटुंब आहे मांडोगण असं समजतात. आणि यांच्याकडून एक नवरात्रामध्ये खूप चांगली प्रतिक्रिया दिली. आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज, औदुंबर फटाले, मांडोगण फराटा.